ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. आता मी आपल्याला आयुर्वेदाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. ज्या वेळेला इंद्र आकाशमार्गाने चालला होता तेव्हा धौम्य ऋषींनी त्याला हार घातला आणि तो हार त्या हत्तीच्या पायाखाली तुरडला आणि मग त्याला राग आला आणि त्याने इंद्राला शाप दिला, तुझं वैभव सगळं नष्ट होईल. आजही संपत्ती आली का, इंद्र म्हणजे संपत्तीवान माणूस, आणि संपत्तीवाला आला का तो आईशी आराम करतो आणि त्याच्या पाठीमागं रोग लागतो. आणि मग ती सगळी इंद्राची संपत्ती समुद्रात पडल्यामुळं आणि मग देवांना विचार पडला, जिकडं तिकडं अहंकार माजला आणि मग देवाने काय केलं, समुद्र मंथन केलं आणि वासुकीचं रवी केली, वासुकीचा दोर केला, मंदराचलाचा रवी केली आणि तोंडाच्या बाजूनं विष पडत होतं, राक्षस होते आणि शिपटीच्या बाजूनं देव होते. देव म्हणजे बुद्धिवान माणसं, राक्षस म्हणजे कमजोर बुद्धी, अहंकार. आणि मग त्याच्यातून 14 रत्न निघाले. त्या 14 रत्नामध्ये हे धन्वंतरी आणि अमृतकुंभ निघाला. आणि ह्या आयुर्वेदाचा प्राचार्य कोण? धन्वंतरी. आणि त्याच्यानंतर या आयुर्वेदाचा प्रचार कोणा केला? आत्रीनं केला, दत्तात्रयाचे वडील आत्री मुनी. आयुर्वेद म्हणजे काय? जास्त दिवस सुखाना जगण्याची कला, त्याचं नाव आयुर्वेद. मग आयुर्वेदात काय सांगितलेलं आहे? वनस्पती किती आहे? 20,000. त्याच्यापैकी 2,000 वनस्पती नामशेष झाल्या. त्या का झाल्या? ज्याला जे काही आजही बी ज्या वैद्याला काही माहीत आहे ना, तो दुसऱ्याला कोणाला सांगत नाही. त्याच्यामध्ये त्याचा अहंकार आहे. मी जर सांगितलं तर माझा मीपणा जाईल, मला धन दौलत पैसा मिळणार नाही. पण तुकाराम महाराज काय सांगितले? जे जे आपणाचे ठावे ते दुसऱ्याशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जना. हे लोक विसरूनच गेले. आणि मग वाहती पाणी असतं ते निर्मळ असतं आणि डबकाच्या पाण्यात किडे पडतात. तसं ज्ञान हे सांगत राहावा, जे आपल्याला माहिती आहे ते दुसऱ्याला सांगावा. पण ते न सांगितल्यामुळं त्याच्यामधले जे 2,000 वनस्पती नामशेष झाल्या. आणि मग राहिल्या खाली किती? 18,000. जरी 18,000 वनस्पती असल्या तरी त्याच्यामध्ये रस किती आहे? 6. खारट, तुरट, गोड, कडू, तेलकट, आंबट. आणि 7वा रस कोणता? ब्रह्मरस, म्हणजे विश्रांती. तुम्ही कितीही पाची पकवान जर खाल्लं आणि जर तुम्हाला जर झोप नसली ना तर ते पचत नाही. म्हणजे विश्रांती ही पाहिजेच. म्हणून योग आसनं, ध्यान आणि विश्रांती याची माणसाला गरज आहे. जरी ते 6 रस असले तरी त्याचे कार्य 4 आहे. माणसाच्या शरीरामध्ये वात, पित्त, कफ हे 3 दोष तयार होतात. माणसाच्या शरीराला 2 दोष शरीर सहन करू शकतं आणि 3 दोष झाले एकत्र त्याला काय म्हणतात? सनिपात. आणि माणूस 3 दोष सहन करू शकत नाही. मग तो झोपून घेतो, हुडहुड येते, त्याला थंडी वाजून येते. आणि मग समजा एखाद्याचं पोट साफ होत नाही, मग त्याला काय द्यायला पाहिजे? रेचक. एखाद्याला जुलाब होत्यात, त्याला काय द्यायला पाहिजे? स्तंभक. एखाद्याचे स्नायू आहे, तेलकटपणा कमी झाला, वंगण कमी झालं, डॉक्टर म्हणतात वंगण कमी झालं, गुडघ्यात पाणी झालं, मणक्यात पाणी झालं, वंगण कमी पडलं,
त्याला काय पाहिजे? तेलकट. आता एखाद्याची हृदयाची नाडी ठोके कमजोर झाले, मग त्याची पचनक्रिया कमी होती, भूक लागत नाही, त्याला काय पाहिजे? तिखट. असे हे 4 गुण ज्याला कळले ना, तो कोण? वैद्य. आणि शास्त्रात सांगितलेले ज्याला नाडी परीक्षेचा अभ्यास आहे ना, त्यांनी आयुर्वेदाची औषधं द्यावा. पण आज काय झालं आहे, कोणी बी इंदिराबाई म्हणत होती, मेरे मोदी म्हणतोय आज, मेरे नाम पे गद्दा बिचून क्या आएगा. इंदिराबाई आणि मोदी या दोघांनी सांगितले रे, मेरे नाम पे गद्दा बिचून क्या आएगा. तसं आयुर्वेदाच्या नावाखाली कोणी उठतं आणि औषधं देतं. आणि मग ज्याला जुलाब होत्यात त्याला परत जुलाबाचं औषध दिलं, मग त्याला तकलीफ होणार. ज्याचं पोट साफ होत नाही त्याला परत